हॅलो एव्हरीवन. आज काल आपण कोणता क्वेश्चन बघितलं होता? रिव्हर्स नंबरचा. त्याच्यानंतर आपण पॅलिंड्रोम बघितलं होतं, राईट? तसाच एक अमेझिंग क्वेश्चन आहे. आपल्याला चेक करायचं की जो नंबर आपल्याला युजरने दिलाय ना, जो नंबर आपल्याला युजरने दिला आहे तो नंबर प्राईम आहे का नाही. पहिले मला सांगा, प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्याला फक्त दोनच नंबरने डिव्हिजिबल आहे. कोणते दोन नंबर आहेत ते? एक 1 आणि n. फॉर एक्झाम्पल मी म्हणलं की 7 हा कोणता नंबर आहे? 7 हा प्राईम नंबर आहे. तर मग याचा अर्थ असा की 7 हा फक्त 1च्या टेबलमध्ये आहे आणि 7च्या टेबलमध्ये आहे. त्या दोघांच्याच टेबलमध्ये 7 ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. त्याला अजून मस्त भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो की समजा मी 7ला 2 पासून 6 पर्यंत समजा मी याला काय केलं, डिवाइड केलं, तर हा काय? नॉट डिव्हिजिबल आहे. काय? नॉट डिव्हिजिबल आहे. बरोबर ना? टेबलमध्ये नसणं म्हणजे त्याचा अर्थ काय? टेबलमध्ये नाहीये याचा अर्थ काय? ते डिव्हिजिबल नाहीये. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे. मग मी काय म्हणू शकतो? 7 हा 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय इन द रेंज ऑफ 2 to 6. समजते गोष्ट? ठीक आहे. मी 6ला असं लिहू शकतो का? हे जे 6 इथे लिहिलंय ना, त्या 6ला मी असं लिहू शकतो का? 7 - 1. ठीक आहे. गोष्ट समजते? तर आता इथे नीट बघा. ही जी गोष्ट आहे, इथे मी काय करेल? 7च्या जागी फक्त n ला रिप्लेस करेल. कितीला? n ला. सो मी असं म्हणतो n इज अ प्राईम नंबर. जर n प्राईम नंबर असेल तर n ला किती नंबरने डिवाइड होतं? एक तर 1 नी आणि n नी. जसं इथे 7 नी होतं तसं इथे n नी होईल. ओके. त्याच्यानंतर याला समजा आपण 2 पासून, ठीक आहे, इथे 7 - 1 आहे, तसं इथे काय येईल? n - 1 पर्यंत समजा डिवाइड केलं तर तो काय असेल? नॉट डिव्हिजिबल असेल. कसा असेल? नॉट डिव्हिजिबल असेल. क्लिअर आहे गोष्ट? गोष्टी समजतात? मस्त मस्त. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता फाइंड कसं करायचं की हा प्राईम नंबर नाही? नीट बघा. मी काय करेल? जो 7 आहे ना, 7 सातला मी डिवाइड करेल 2 पासून. 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. या गोष्टींपासून पहिले मी 7ला डिवाइड करेल कशाने? 7चा मॉड्युलो घेईल 2 सोबत. चेक करेल की हा 0 आहे का. ठीक आहे. चेक करेल 0 आहे का. सेम गोष्ट करेल 3 सोबत. चेक करेल 0 आहे का. ते डबल इक्वल टू का लिहिले? डबल इक्वल टू याच्यासाठी लिहिले कारण की मी चेक करतोय ना, म्हणून. तसंच 7 मॉड्युलो 4 सोबत घेतलं तर तसं चेक करेल परत 0 आहे का. परत 7 मॉड्युलो 5 सोबत गेला आणि चेक करेल की 0 आहे का. परत 7 मॉड्युलो 6 घेईल, चेक करेल की 0 आहे का. ओके. इथे बघा सेम गोष्ट रिपीट होते, फक्त चेंज काय होतं? 2, 3, 4, 5, 6 या गोष्टी चेंज होतात, बाकी गोष्टी सेम. जर जर की हा इक्वल टू असेल, इक्वल टू म्हणजे 0 आला, 0 आला, याचा अर्थ काय? इट इज डिव्हिजिबल. डिव्हिजिबल म्हणजे टेबलमध्ये आहे, राईट? समजा कशाने जरी त्याचं 0 आलं याचा अर्थ काय? की हा प्राईम नंबर नाहीये. हा प्राईम नंबर नाहीये. का नाहीये? कारण की हा डिव्हिजिबल आहे कोणत्या तरी नंबरने, म्हणून. कोणत्या तरी नंबरने डिव्हिजिबल आहे म्हणून याचं उत्तर 0 आलं. आपल्याला काय पाहिजे? या सर्वांनी डिवाइड करणं झाल्यानंतर, ह्या गोष्टी झाल्यानंतर हा कशानेच डिव्हिजिबल पाहिजे नाही. डिव्हिजिबल पाहिजे नाही. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच हा कोणता नंबर आहे? प्राईम नंबर आहे. गोष्ट समजतीये? ठीक आहे. आता मस्त गोष्टी मग सांग. ठीक आहे. चालू कुठून केलं आपण? चालू इथून केलं की मी 2 पासून चालू करेल. 2 पासून चालू करेल कुठपर्यंत? n - 1 पर्यंत. काय करेल प्रत्येक टाइमला? मी त्या गोष्टीला मॉड्युलो करेल, त्याला काय करेल? चेक करेल की डिव्हिजिबल आहे का. जर डिव्हिजिबल असेल तर तो कोणता नंबर आहे? प्राईम नंबर नाहीये. माझं पूर्ण लूप होऊन झाला. माझ्या सर्व गोष्टी झाल्या. 2 पासून स्टार्ट केलं, n - 1 पर्यंत गेलो आणि नंतर मला समजलं की डिव्हिजिबल नाहीये. म्हणजे कशानेच डिव्हिजिबल नाही झाला. सर्व गोष्टी झाल्यानंतर मला समजलं की हा डिव्हिजिबल नाहीये. तर काय करेल? सर्व गोष्टी झाल्यानंतर मी प्रिंट करेल की हा कोणता नंबर आहे? हा प्राईम नंबर आहे. गोष्ट समजतीये? क्लिअर आहे? ठीक. ओके. आता हे लिहायचं कसं बघा. मी काय म्हणतो की माझ्याकडे एक नंबर आहे इंट n. हा मला इनपुट घ्यायचा आहे. इनपुट घेण्यासाठी आपण काय लिहितो? स्कॅन एफ. कोणाकडनं घ्यायचा? हा युजरकडनं घ्यायचा, तर %d. त्याच्यानंतर अँड n. क्लिअर आहे गोष्ट? ओके. आता काय करायचं आपल्याला? आता मी काय म्हणतोय इथे मला एक आय नावाचे व्हेरिएबल पण लागेल. आय नावाचा कशासाठी? मला सांगा, 2 पासून 6 पर्यंत जे नंबर आहेत त्यांना मी ऍझ्युम काय केलं? आय. ऍझ्युम काय केलं? आय. ठीक. क्लिअर? ठीक. आता बघा, फॉर नीट बघा, फॉर आय चालू कुठून होतं? 2 पासून. समजा कुठे आहे? n - 1 पर्यंत. तर तुम्ही इथे असं लिहू शकता, आय इज लेस दॅन n, किंवा मग असं पण लिहू शकता, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू n - 1. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी इक्वलच आहेत. तुम्हाला जो सोपं वाटेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. इथे लिहिलं आय प्लस प्लस. ओके. ठीक आहे. आता करायचं काय आपल्याला? या आयनी या नंबरला डिवाइड करायचं.
मॉड्युलो घ्यायचा, मॉड्युलो, मग चेक करायचं 0 आहे का, ठीक. मी तर काय केलं, मी इफ 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 नीट बघा, इफ काय करायचंय, एनला मॉड्युलो घ्यायचा कोणासोबत, 2 सोबत, मग चेक करायचंय की 0 आहे का. जर 0 असेल तर काय करायचंय, 0 असेल तर काय करायचंय सॉरी सॉरी, ठीक. काय करायचं, तर इथं लिहायचंय, तर काय लिहायचं, प्रिंटफ इट इज नॉट प्राईम नंबर, इट इज नॉट अ प्राईम. ठीक आहे, गोष्ट समजतीये. आणि आता आता नीट लक्ष द्या, जेव्हा मला ही गोष्ट सापडली, समजा मी इथं सापडलं की मला याने हा डिव्हिजिबल झालाय, याचं उत्तर 0 आलंय, याचा अर्थ काय की हा प्राईम नंबर नाही. सो मला याच्या पुढे जायची गरज आहे का, याच्या पुढे जायची गरज आहे का, नाही. मला इथे कोड थांबवायचा आहे, तो कोड थांबवण्यासाठी आपण काय करतो, नीट लक्षात द्या, कोड थांबवण्यासाठी आपण लिहितो रिटर्न 0. आपण शिकलोय ना, रिटर्न 0 कोड थांबवण्यासाठी करतो आपण. सो मी इथं काय रिटर्न 0. असं केलं तर चालतं का, येस, असं केलं तर चालतं. क्लिअर गोष्ट, जसं सेमिकॉलन. ओके, डन. आता हा जो लूप आहे, हे ज्या गोष्टी आहे त्या 4 लाईन आहेत, त्या काय करतात, या चेक करतात की हा डिव्हिजिबल आहे का, काय करतात, चेक करतात डिव्हिजिबल आहे का. ठीक आहे, जर हा लूप रन झाला याचा अर्थ काय की हा डिव्हिजिबल नाहीये, जर हा डिव्हिजिबल नसेल तर हा कोणता नंबर आहे, प्राईम नंबर आहे. तर मी तर काय लिहिलं, प्रिंटफ इट इज अ प्राईम नंबर. गोष्ट समजतीये, नंतर कोड करेल. जसं आपण इथे बघितलं की काय, एवढं सर्व डिवाइड झाल्यानंतर मला समजतं की हा प्राईम नंबर आहे, तसंच एवढं सर्व झाल्यानंतर मला समजतं की हा प्राईम नंबर आहे. तेच गोष्टी तर केली. क्लिअर गोष्टी. आता आपण याचा कोड लिहून बघू. सोपा कोड आहे, तुमचं लॉजिक डेव्हलप होतं, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, सो मला किती व्हेरिएबल लागतील, आता 2च व्हेरिएबल लागतील. कोणता व्हेरिएबल लागेल, इंट एन आणि इंट आय. ठीक, मग काय करावं लागेल, आता आपल्याला इनपुट घ्यायचं आहे, तर इनपुट घेणार युजरला सांगावं लागेल, प्रिंटफ काय कर, एंटर दे, काय कर, एंटर एनी नंबर. पुढे काय, पुढे स्कॅनएफचा यूज काय, %d. त्याच्यानंतर इनपुट घ्यायचा, कुठे स्टोअर करायचा, एन मध्ये, एन केलं. क्लिअर गोष्ट. ठीक आहे, मी काय करेल, फॉर आय इक्वल टू 0. पुढे काय करेल, आय कुठपर्यंत जायचंय, लेस दॅन एन, किंवा तुम्ही काय लिहू शकता, लेस दॅन ऑर इक्वल टू n-1 असं पण लिहू शकता. आय प्लस प्लस, इथं काय करेल मी, आय प्लस प्लस. त्याच्यानंतर काय करायचं मला, त्याच्यानंतर करायचं इफ, चेक करायचं की माझा जो n आहे त्याचा मॉड्युलो आय सोबत 0 आहे का, हे चेक करायचं. समजा 0 असेल तर काय करायचं, 0 असेल तर करायचं आहे प्रिंटफ. काय प्रिंटफ करायचं की हा कोणता नंबर आहे, इट इज नॉट अ प्राईम नंबर. कोणता नंबर नाही, हा प्राईम नंबर नाही, हे सांगायचं. आता 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 पुढे बघा, मला जेव्हा समजलं हा प्राईम नंबर नाही, तर पुढे जायचा काही अर्थ आहे का, पुढे जायची काही गरज आहे का, नाही. तर मी तर काय करेल, माझा कोड बंद करेल, कोड बंद केला. क्लिअर गोष्ट. ओके, आता माझा पूर्ण लूप रन होऊन झालाय. मला माहिती आहे की आता हा कशानेच डिव्हिजिबल नाहीये, कशानेच डिव्हिजिबल नसेल तर याला काय म्हणतात, प्राईम नंबर. सो मी लिहितोय प्रिंटफ प्राईम नंबर. परत एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ठीक आहे, ओके, डन 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 डन. हा कोड मी रन केला. बघा काय येईल, एंटर एनी नंबर. समजा आता मी काय करतोय, एक नंबर टाकतोय तुमच्या आवडीचा, 23 आला. काय आलं इथे, एक मिनिट, काहीतरी गोष्ट चुकतीये, काय चुकतीये, ठीक आहे. सो इश्यू सॉल्व्ह झाला आहे. तर इश्यू असा होता की आपण 0ने डिवाइड करत, 0ने डिवाइड केल्यानंतर एररच येईल. ठीक आहे, गोष्ट समजतीये. ठीक आहे, इथून आपल्याला चालू करायचं. हा आपला कोड आहे. आता आपण एक्झिक्यूट केला, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलं, तर मी 23 दिला, तर इट इज अ प्राईम नंबर, आला प्राईम नंबर. ठीक, परत एकदा रन केला, इथे मी 21 लिहिलं, आपण 21 लिहिल्यानंतर इट इज अ नॉट अ प्राईम नंबर. क्लिअर गोष्ट. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आपण छोट्याशा गोष्टीसाठी परत एकदा एवढ्या मोठ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. क्लिअर आहे, ठीक आहे. सो आपण आता इथे थांबू, फक्त प्रॅक्टिस करा, मजा येईल तुम्हाला. एक होमवर्क क्वेश्चन घेऊन जा बघता जाताना. होमवर्क क्वेश्चन असा आहे की तुम्हाला काय करायचं, सिंपल गोष्ट आहे की 1 to 20 मधले तुम्हाला प्राईम नंबर प्रिंट करायचे आहे. 1 to 20 मधले प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत. एवढा सिंपल क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन असा आहे, हा क्वेश्चन तुम्हाला करायचा, स्टार्ट मार्क आहे
ही एक एन ही इनपुट घ्यायची आहे, एन व्हॅल्यू काय घ्यायची, इनपुट घ्यायची. क्लिअर गोष्ट. ही जी इनपुट आहे, मग तुम्हाला काय करायचं, वन पासून एन पर्यंतचे प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत. प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत. प्राईम नंबर प्रिंट करायचे आहेत. क्लिअर आहे. ठीक आहे. ओके. सो आपण भेटू उद्या. हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. इझी.